अनेक लोक सभापती निवडीच्या आधी अनेक गोष्टी सांगत होते, आपल्यालाही माहीत आहे. काही पत्रकार बांधवांचे पण मला फोन आले की असं होणार आहे, तसं होणार आहे. पण तसं काही झालं नाही. शेवटी हा भारतीय जनता पार्टी हा देशामधला आणि जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे. ह्या पक्षाचा कार्यकर्ता असं कोणीतरी सांगून किंवा काहीतरी आमिषाला बळी पडून इकडचं तिकडं होत नसतो. जिल्हा परिषदेची सत्ता आणताना देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराची जी लोकं होती ती तर ठाम होतीच. त्याबरोबर ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीचा विचार पटत होता अशा देखील लोकांनी समर्थन भारतीय जनता पार्टीचं केलं. आणि त्यामुळं आपण जर का बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे सगळे सदस्य इथंच होते. कुठेही त्यांना न्यायला लागलं नाही, कुठलीही बैठक त्यांची घ्यायला लागली नाही, काहीही त्यांना सांगायला लागलं नाही. पक्ष श्रेष्ठींनी जो आदेश देईल त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मतदान केलं. मला मनापासून एका गोष्टीचा अभिमान आहे, एका गोष्टीचं समाधान आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज आम्ही समाधीस्थळी आलेलो आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आदरणीय ताईसाहेबांनी आणि आमच्या राजूदादांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांना अभिप्रेत असेल अशा पद्धतीची पंचायत राज व्यवस्था ह्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनाने आमचे दोन्ही नेते ताकदीनं काम करतील. खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये मोस्ट डिझर्विंग जे दोन लोक होते, आदरणीय ताईसाहेब पण असतील, आदरणीय राजू भैया पण असतील, ज्यांनी सगळ्यात जास्त कष्ट केलं, आपल्या नेत्यासाठी कष्ट केलं, आपल्या पार्टीसाठी कष्ट केलं, निस्वार्थ काम केलं, त्या लोकांना खऱ्या अर्थानं आज जनतेमधनं जे काही जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांना हा मान दिलेला आहे. आणि त्यामुळे योग्य लोकांना संधी मिळालेली आहे. निश्चित स्वरूपी या दोघांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे भविष्य काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. एक आदर्श जिल्हा म्हणून या दोघांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा